सांगा। आग म्हणजे काय? आग म्हणजे तीन धातूंचे उचित मिश्रण झाल्याने आग होते। हवा, इंधन आणि उष्णता यांचे उचित मिश्रण झाले की आग तयार होते। आगीचे प्रकार एकूण 5 आहेत: साधी आग, तेलाची आग, गॅसची आग, धातूची आग आणि इरिटेशन आग। या आगीचे प्रकार आहेत व आगीचे प्रकार विझवण्यासाठी काही एक्सटिंग्विशरचा वापर केला जातो। जसा ए टाईपचं म्हणजे साधी आग विझवण्यासाठी ए टाईपचा एक्सटिंग्विशर लागतो। तेलाची आग विझवण्यासाठी बी टाईपचा लागतो आणि गॅसची आग विझवण्यासाठी सी टाईपचा लागतो आणि धातूची आग विझवण्यासाठी डी टाईपचं असं एक्सटिंग्विशर वापरले जातात। आणि आग समजा लागली तर ती पहिली ओळखायची असते कोणत्या प्रकारची आहे आग ती, आणि त्याप्रमाणे ते त्याच्यावर प्रोसिजर करायची। जशी साधारण आग आहे म्हणजे त्याच्यात पाला, प्लॅस्टिक, कागद, लाकूड हे साधारण आगमध्ये येतात, त्यासाठी ए टाईपचं एक्सटिंग्विशर वापरायचं असतं। आणि बी टाईपचं म्हणजे तेलाची आग। तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे तेलाच्या आगीमध्ये येतात, त्यासाठी बी टाईपचं एक्सटिंग्विशर वापरायचं असतं। आणि सी टाईपचं म्हणजे गॅसची आग। गॅस म्हणजे LPG गॅस, भारत गॅस असे गॅसचे प्रकार असतात। ती गॅस जर आग लागली तर सी टाईपचं एक्सटिंग्विशर वापरायचं असतं। डी टाईप म्हणजे धातू म्हणजे ॲल्युमिनियम, शिसे, सोने, चांदी याची जास्त तापमानाला आग लागते, त्याच्यामुळे ते डी टाईपचं एक्सटिंग्विशर त्याला वापरायचं असतं। आणि ई टाईपची एक्सटिंग्विशर म्हणजे इलेक्ट्रिशियन आग। इलेक्ट्रिशियन आग म्हणजे शॉर्ट सर्किट झालं, वायर जळाली तर त्याला इलेक्ट्रिशियन आग ते पहिलं मेन स्विच बंद करायचं, नंतर मग ती आग विझवण्याचा प्रयत्न करायचा इलेक्ट्रिशियन आगमध्ये। असे एकूण 5 प्रकार आगीचे आहेत। थँक्यू।